नमस्कार, मी डॉक्टर विलास खर्चे, संशोधन संचालक डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला. या खरीप हंगामामध्ये आता जो आपल्याकडे पाऊस होतो आहे तो खरं म्हणजे पेरणी योग्य पाऊस नाही आहे. आपल्याकडे 75 ते 100 मिलीमीटर एवढा पेरणी योग्य पाऊस झाल्यानंतरच शेतकरी बांधवांनी पेरणी करावी आणि पेरणीची घाई न करता आपल्या शिफारशीप्रमाणे प्रत्येक पिकाची पेरणी ही करण्यात यावी. पिके घेत असताना पीक विविधता आणणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आंतरपिकांचा जास्तीत जास्त वापर करावा. शिफारशीप्रमाणे खतांचा वापर, पेरणीची योग्य वेळ, तण व्यवस्थापन इत्यादी ज्या शिफारशी आपण केलेल्या आहेत, उगवणी पूर्व आणि उगवणी पश्चात या दोनही शिफारशी आपल्या या तण व्यवस्थापनासाठी आहेत. त्याचा वापर करावा म्हणजे तण विरहित जर पीक राहिलं तर उत्पादकता चांगली येते. अन्नद्रव्यांच्या शिफारशी ज्या केलेल्या आहे, खतांचे जे काही डोजेस दिले